हक्क व्यक्तिमत्व आदरणीय संदीप पाटील लालूदादा यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे। 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं संदीप पाटील लालूदादा यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। चला या ठिकाणी मॅचला सुरुवात होते आणि जशी या मॅचला सुरुवात होईल तसे आमचे कॉम्बॅक्स मध्ये जोडले जातील आदरणीय संतोषजी देसाई सर। थँक्यू सो मच निलेश मोडेकर सर आणि आपणा सर्वांचेच लाडके महाराज यांचा आपण आवाज आतापर्यंत ऐकत होतो कॉमेंट्री बॉक्समधून। पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। नवीन फ्रेश मॅचला सुरुवात करतोय। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जबरदस्त टोला परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, बॉल सापडलेला नाहीये, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि पहिल्याच बॉलवरती दीपक यांच्या बॅटमधून आलेला अप्रतिम जबरदस्त टोला, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार। योद्धा 11 तर दुसऱ्या बाजूला साई दत्त वॉरियर्स असा सामना या संपूर्ण सामन्यामध्ये आहे। एक चांगलं क्रिकेट तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतंय। बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अध्यक्ष योद्धा 11 संघाकडून दीपक आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग मार्क होती अजय आले। पहिला बॉल चौकार आलाय, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर आहेत, त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले। 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय। 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेला पाहायला मिळते। मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये सामना क्रमांक 6 अध्यक्ष योद्धा 11 विपक्ष साई दत्त वॉरियर्स असा सामना सुरू आहे। बॅकफुटला गेल्यानंतर प्रॉपर टायमिंग जुळून आलंय का पाहावं लागेल। कट शॉट खेळलाय, कव्हर्सला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते। रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय आणि आज मात्र क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदानावरती हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला सर्वजणांना पाहायला मिळतोय। एक चांगली क्रिकेट स्पर्धा 32 शिराळा तालुक्याच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांनाच पाहायला मिळते। 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल। पुढचा बॉल, हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा, पंच सांगतायत या ठिकाणी वाईड बॉल आहे, म्हणजे हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल। अजय गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय, धावसंख्या स्कोरबोर्डती 6 धावा स्कोरबोर्डती लागतायत। अध्यक्ष योद्धा 11 या टीमच्या करेक्शन करू 7 धावा, 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 7 धावा स्कोरबोर्डती लागतात। यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, फ्लाय स्लिप मध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी एक मिळेल, त्या पलीकडे काही मिळणार नाहीये। आज मात्र एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळते। भूमिपुत्र मैदान म्हटलं की क्रिकेटची मेजवानी, सॅटर्डे संडेला बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळतात। चांगली बॉलिंग अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली। 2 बॉल लागोपाठचे डॉट टाकल्यानंतर मी म्हणेन कमबॅक केलंय, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चांगल्या प्रकारची चांगल्या दाटणीची गोलंदाजी अजय याच्या माध्यमातून करण्यात आली आणि केवळ 8 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात। 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय।
ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्याचबरोबर ज्यांचं शुभ आगमन होत आहे गोल्डन मॅन महेश सोरमारे सर यांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होत आहे. आणि महेश दादा आपलं मनापासून सरच स्वागत आहे. द गोल्डन मॅन आदरणीय आमचे महेश दादा यांचं शुभ आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आदरणीय महेश दादा चोरमारे यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक सरच स्वागत करूया. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 8. पहिला बॉल वाईड आलाय. गोलंदाजी मार्क होती आपण जर पाहिलं तर गोलंदाज सुष्मित गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि पहिला बॉल वाईड टाकलाय. बॅटिंग करत असताना दीपक आणि करण यांना पाहतोय परंतु पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. साई दत्त वॉरियर्स टीमनी पहिला सामना जिंकला होता. यावेळेस फटका फसलाय. पॉइंट रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप वरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट करताना पाहायला मिळतात. एकच धाव कंप्लीट करताना पाहायला मिळतंय. दादा बॉईज संघ पण पाहिला आणि या संघाचे खऱ्या अर्थाने संघ मालक आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय संघ मालक म्हणून ज्यांची ख्याती आहे. 32 शिराळा प्रीमियर लीग असेल, 32 शिराळा प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट असेल, या सर्व स्पर्धांना ज्यांचं मोलाचा सहकार्य नेहमी असतं. आदरणीय शंकरदत्त मोहिते साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्या दरम्यान व्हाईट बॉल आलाय. या व्हाईट बॉलनी धावसंख्या स्कोरबोर्डती आपण जर पाहिली तर 11 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 5 षटकांची लढत आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली बॉलिंग साई दत्त वॉरियर्स टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि सुष्मितचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत त्यांनी तब्बल 4 बॉल टाकलेत आणि 2 बॉल टाकलेत. चांगले बॉल टाकलेत आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. पॉइंट रिजन मध्ये डीपला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर एकेरी दुहेरी धावाने धावसंख्या येताना पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती द गोल्डन मॅन आदरणीय आमचे महेश दादा यांचं शुभागमन आपण पाहतोय. त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ची ही क्रिकेट स्पर्धा. टप्पा पडला त्यानंतर अतिरिक्त उसळी, वेगवान बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुष्मित यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने हा बॉल टप्पा पडला त्यानंतर अगदी फलंदाजाच्या चेहऱ्यापासून जाताना पाहायला मिळाला. परफ्यूम बॉल ही याला म्हटलं जातं. क्वालिटी बॉलिंग सुष्मित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मॅच क्रमांक आजच्या दिवसामधली 6 आहे. टोटल आजच्या दिवसामध्ये 8 मॅच आहेत. अगदी टाइम टू टाइम नियोजनबद्ध क्रिकेट स्पर्धा 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर टॅप स्ट्रोक आहे. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील वेगाने. एक कंप्लीट गेली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 15 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. धावसंख्या मोठी होणं गरजेचं असेल कारण आपण मागील मॅचमध्ये पाहिलंय धावा आपण जर पाहिलं तर 70 आणि 70 पेक्षा जास्त धावा या ठिकाणी सेकंड इनिंगमध्ये चेस केल्या जात आहेत. शेवटचा बॉल यावेळेस बदल आली, त्याचा वापर केला, पुढे येऊन खेळलेत. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट केले. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. सुष्मितचे पहिले 5 बॉल चांगले राहिले, काही वाईट बॉल आले. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती चौकाराने धावसंख्या 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
दीपक खेळतायत बॅटिंग करत असताना 4 बॉलमध्ये 7 त्यांनी बनवल्यात. करण बॅटिंग करतात 8 चेंडूमध्ये 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. मॅच क्रमांक 6 आपण पाहतोय. अध्यक्ष योद्धाज 11 संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, तर साई दत्त वॉरियर्स या संघाने एक मॅच जिंकले. तो संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट तुम्ही सर्वजण पाहताय, अनुभवताय. एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांनाच पाहायला मिळते. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा धमाका. एकोणीस धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतात. गणेश येतात. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर दीपक आहेत ज्यांनी पहिल्या बॉलवरती चौकार मारला होता. पहिला बॉल खराब लाईन आहे, पंच सांगतायत त्या ठिकाणी वाईट बॉल आहे. 20 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 20 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड विदाउट लॉस. टीम अध्यक्ष योद्धा 11 संघ प्रथम बॅटिंग करत असताना खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु धावा किती मिळतील? एक तर मिळते, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. चांगल्या पद्धतीची बॉलिंग, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. पहिल्या 2 षटकांमध्ये 19 होत्या. षटक जसं सुरू झालं पहिलाच बॉल वाईड आला, त्यानंतर एक चांगला फटका पाहायला मिळाला कव्हर ड्राईव्हचा, परंतु रन्स मात्र एकच मिळेल. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 21. अध्यक्ष योद्धा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगला बॉल आहे पहा, लोअर फुल टॉस बॉल पॉपिंग क्रीज मध्ये वाईड यॉर्कर म्हणता येईल या बॉलला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग गणेशांच्या माध्यमातून पाहायला मिळते. करण जे 9 बॉल 9 वरती खेळतायत. स्ट्राईक रेट चांगला करावा लागेल. मोठे स्ट्रोक या मॅच मध्ये खेळावे लागतील. यावेळेस पहा टप्पा पडला, पुन्हा एकदा बॉल थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण धावसंख्या पुरेशी नाही आहे. 60 पेक्षा जास्त धावा तुम्हाला या मॅच मध्ये स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, कमालीची बॉलिंग. गणेशांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्वालिटी बॉलिंग. आता आउट कोण आहे ते मात्र त्या ठिकाणी आमचे पंच सांगतील. आणि पंचांनी डिक्लेअर केले. आपण जर पाहिलं तर करण आउट आहे. थोडंसं संत झाले होते, स्लो झाले होते, कारण धाबा आलेल्या नव्हत्या त्यांच्या बॅटिंग मधून आणि त्यांना मात्र आता परत जावं लागतंय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 21 वरती 1 विकेट असं स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. टीम अध्यक्ष योद्धाज 11 संघ अडचणीमध्ये आलाय, कारण धाबा आलेले नाही आहेत. डॉट बॉल बरेच खेळले, चौकार षटकार आलेले नाही आहेत. करण यांना परतावं लागतंय. 11 चेंडूमध्ये केवळ 9 धावा त्यांच्या बॅटमधून आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नेताजी आता चांगली बॅटिंग करावी लागेल. अध्यक्ष योद्धा 11 संघ मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला मात्र दीपक आहे. दादा बॉलवरती पहा, आडव्या बॅटमध्ये स्ट्रोक जबरदस्त आहे. ऑन साइडला पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. दीपक यांच्या बॅटमधून उशिरा का होईना येतोय तो षटकार. क्वालिटी स्ट्रोक होता पहा. आपण रिप्ले टेलिकास्ट पाहू शकतो. ओमसाई MTC वाहिनी त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पुन्हा हा स्ट्रोक दाखवेल. ज्या पद्धतीने हा बॉल हाफ ऑली होता, त्याला पूल केलं होतं. ताकदवर स्ट्रोक होता, फ्लॅट होता, पॅरलल स्ट्रोक होता आणि अति वेगाने, अति प्रचंड वेगाने बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. 6 धावांसाठी षटकार. क्वालिटी स्ट्रोक होता, कारण बऱ्याच वेळानंतर स्ट्रोक आला. दीपक यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गणेश यांची चांगली गोलंदाजी, परंतु 5व्या बॉलवरती षटकार ठोकलाय दीपकने. 27 धावा स्कोरबोर्डती लागतायत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडचा बॉल होता, ऑन साइडला खेचून मारला. एक तर कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर या ठिकाणी पाहायला मिळाले. तिसरीचा प्रयत्न होतोय का
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. चौथी होईल का पाहावी लागेल, कारण मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 5 धावा तब्बल पळून काढल्या होत्या. हे अगदी चित्र तुम्हाला टेनिस असो रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळेल. 5 धावा तुम्ही पळून काढणं तितकं सोपं नाही, परंतु अमर मराठे आणि त्यांच्या टीमने त्या 5 धावा घेतल्या होत्या. धावसंख्येचा पुन्हा एकदा धावसंख्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. 30 धावा स्कोरबोर्ड ती लागत आहेत. 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना टीम अध्यक्ष योद्धा 11 संघ 2 ओव्हर असतील यापुढे आणि या 2 ओव्हरमध्ये मोठे प्रहार करावे लागतील. 30 धावा 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 30 धावा स्कोरबोर्ड ती लागत आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर त्या ठिकाणी 50 पर्यंत जाऊ शकतो संघ. रन रेट आपण जर पाहिला तर अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. आजच्या दिवसातील ऑफिशियल समालोचक यांना दाखवलं जात आहे ओमसाई वाहिनीच्या माध्यमातून. वंडुस्कर महाराजांना पाहू शकता, निलेश मर्डेकर सर, मी स्वतः आहे आणि आजच्या दिवसातील समालोचक तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. हे सर्व गोष्टी ओमसाई MTC करते. परंतु त्यानंतर ज्या बॉलनी पावसाळी क्रिकेट खेळलं जातं, टेनिसचा बॉल आहे आणि याही बॉलला त्या ठिकाणी दाखवलं जात आहे ओमसाई MTCच्या माध्यमातून. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने नजर ठेवणारे आमचे कॅमेरामॅन, त्यांचं कौतुक करावं लागेल. ओमसाई MTC वाहिनी आणि सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहे. कौतुक करावं तेवढं कमी असेल. एक चांगली क्रिकेट स्पर्धा, एक चांगली वाहिनी, चांगलं प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका फसलाय, बॉल हवेत, पाठीमागे फ्लाय स्लिपला झेल टिपला जाईल, विकेटचं पतन. दीपक त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र एक चांगला बॉल आणि फटका आपण जर पाहिला तर बॅटची कडा होती आणि त्यानंतर अगदी फ्लाय स्लिपमध्ये एक चांगला झेल, विकेटचं पतन होत आहे. खेळाडू क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतील. दीपक बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅक इन टू द पव्हिलियन, खेळाडू बाद. अप्रतिम अप्रतिम स्पर्धा आपण सर्वजण पाहतो. एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांनाच त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज बत्ती शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आज आपण जर पाहिलं तर तब्बल 8 संघ खेळताना पाहायला मिळाले. परंतु या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने 4 चांद लावले, संपूर्ण टेनिस विश्व क्रिकेटला बुरळ पाडणारा खेळाडू, प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करणारा खेळाडू, अर्थातच विजय पावले यांनाही आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. त्या कारणाने ही स्पर्धा एक मोठ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळाली आणि आज मात्र सध्याच्या घडीला आजच्या दिवशी ट्रेंडिंगला असणारी स्पर्धा 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. पाठीमागे बॉल गेला, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढं कमी असेल या स्पर्धेचं. एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण एकदा अपडेट करू, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू, कारण अध्यक्ष योद्धा 11 संघ बॅटिंग करत असताना 31 वरती 2 अशी स्थिती आहे या टीमची. 3.2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पाठीमागे फ्लाय स्लिपमध्ये बॉल आहे, त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. लो स्कोरिंगची मॅच आहे, कारण ज्या पद्धतीने धावा येणं गरजेचं होते तितक्याच्या धावा येताना आपण पाहिल्या नाही. 33 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र 45 दाखवतोय. खोलात टाकलेला बॉल, वाह, इथे झेल चांगला होऊ शकला असता. लॉंग ऑफनी क्षेत्ररक्षकांनी डाय मारली, परंतु हातामध्ये बॉल थांबला नाही, त्यांच्या पकडू शकलेले नाही आहेत, परंतु काही धावा वाचवल्यात मित्रांनो. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं, प्रयत्न चांगले राहिले. ओमसाई MTC त्या ठिकाणी पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतील, कारण रिप्ले खूप चांगला पाहायला मिळेल, कारण स्ट्रोक चांगला होता आणि ज्या पद्धतीने बॉल अडवला कौतुक करावं लागेल. फ्लाय केलं हवेमध्ये आणि त्यानंतर बॉल सुष्मितने पकडला होता, त्या ठिकाणी अडवला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा हा बॉल वैती सर सांगतायत वाईट बॉल आहे, म्हणजे अतिरिक्त रन एक स्कोरबोर्डमध्ये जोडली जाते. धावफलक पुन्हा एकदा अपडेट करू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ते 35 धावा, 35 रन्स. पुन्हा बॅटची कडा, पाठीमागे फ्लाय स्लिपमध्ये बरेचसे बॉल गेलेत, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावा आलेल्या नाहीयेत, मोठे फटके आलेले नाहीयेत.
2 स्ट्रोक जर वगळता आपण पाहिलं तर या मॅच मध्ये या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या उभई करण्यासाठी मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. दीपक यांनी पहिल्या बॉलवरती एक चौकार आणि तदनंतर मारलेला षटकार वगळता मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत या मॅच मध्ये. हा बॉल चांगला आहे, टप्पा पडला, त्यानंतर उसळी घेतली. जणू काही इंग्लंड ऑस्ट्रेलिया मध्ये मॅच खेळतोय की काय, त्या खेळपट्टीवरती पडणारा बॉल अशा प्रकारे उसळी घेतो त्या प्रकारचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सुहास यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. केवळ 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली सुहासने. त्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी करण्यात आले. माननीय श्री शंकरदादा मोहिते साहेब समाजसेवक, त्याचबरोबर माननीय श्री नितीनजी पवार साहेब यांनाही आपण स्क्रीनवरती पाहू शकता. ग्रामविकास अधिकारी मनोरा, जिल्हा परिषद कर्मचारी पालघर जिल्हा सरचिटणीस माननीय श्री प्रकाशदादा पाटील मामा, अध्यक्ष मातोश्री प्रतिष्ठान माननीय श्री विद्यानंद भाऊ पाटील साहेब, शिवसेना विभाग प्रमुख कोपरकेने, त्यांचंही योगदान महत्त्वाचं आहे. त्यांच्या माध्यमातून हे ग्राउंड देण्यात आलं. माननीय श्री अमर माने SRPF पॉलिस आणि त्यांचंही योगदान महत्त्वपूर्ण आहे. हे सर्व स्पॉन्सर आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा उभी करण्यात आले. संघ मालकांचंही कौतुक करावं लागेल. स्क्रीनवरती त्यांनाही दाखवण्यात आलं, कारण संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग होऊ शकत नाही हे तितकंच खरं आहे. त्यामुळे आपल्या 8ही संघ मालकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. निलेश आलेत गोलंदाजी मार्कवरती, शेवटचं षटक आहे. 36 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. कितीपर्यंत अध्यक्ष योद्धा 11 संघ जाईल पाहावं लागेल. पहिल्या बॉलवरती बॅट स्विंग केली, बॉलला पाठवून दिले. कोपरखेरणा रेल्वे स्टेशनच्या दिशेने एक अभूतपूर्व भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. काय फटका खेळलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे आणि क्षेत्ररक्षकांना सांगितलंय जावा बॉल शोधून आणा. षटकार, क्वालिटी स्ट्रोक होता. म्हणजे फुलटॉसला कशा पद्धतीने मारलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायचं असेल ना तर अमितचा स्ट्रोक पहा. फुलटॉस पूर्णपणे ताकदीचा वापर आणि काय फटका सजवला होता. वाह, लाजवाब, सुंदर, अप्रतिम क्वालिटी. रिप्ले टेलिकास्ट पाहण्यासारखा होता, कारण ज्या पद्धतीने हा स्ट्रोक मारला होता ना, बॉल मात्र दिसला नाही. कॅमेरामॅनला सुद्धा तो शोधता आलेला नाहीये, इतका लांब मारलाय. पहिला बॉल षटकार आलाय. खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. लोअर फुल टॉस बॅटवरती घेतलं, ऑफ साईडला ड्राईव्ह केला, एक तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना रन आउट. अमित चांगली बॅटिंग करत होते, परंतु इथे परतावं लागतंय अमितना. 5 बॉल आणि 10 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. एक षटकार जबरदस्त ठोकला होता, ज्या षटकाराची आपण वाह केली. अमित पाटील यष्टीरक्षक आहेत, परंतु यष्टीरक्षण करत असताना बॅटिंग सुद्धा तेवढीच सुंदर करताना पण त्यांना पाहिलंय. 43 वरती 3 ही स्थिती आहे. आणखी 4 बॉल येणाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. रबर बॉल क्रिकेटचं या स्पर्धेचा आपण अनुभव घेतोय. एक चांगली क्रिकेट स्पर्धा 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट असोसिएशन आहेत, परंतु आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक असोसिएशनच्या स्पर्धा होतात, परंतु काही मोजकेच असोसिएशन आहेत त्यांच्या रबर बॉल प्रीमियर लीग असतात. आणि त्यामधील एक असोसिएशन म्हणजेच 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन हे आहे. आणि येणारी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा त्याचं अनाउन्समेंट आम्ही करतोय. रेनी स्टार जावली आयोजित भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्टला मित्रांनो क्रिकेटची पंढरी म्हणजेच भूमिपुत्र मैदानावरती ही स्पर्धा असणार आहे. आणि त्याचं पॅम्पलेट आता प्रत्येकाच्या स्टेटसला आहे. एंट्री करायची असेल तर लगेच करा. प्रथम पारितोषिक 33,000, द्वितीय पारितोषिक 17,000, तृतीय पारितोषिक 9,000 अशी जबरदस्त पारितोषिक असणारी एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा रेनी स्टार जावली आयोजित भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या 2 आणि 3 तारखेला भूमिपुत्र मैदानावरती, हेही लक्षात ठेवा. चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये ट्रेंडिंगला असणारी स्पर्धा, लोकप्रिय स्पर्धा म्हणून 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 कडे पाहिलं जात आहे. मॅच क्रमांक 6 आहे. टायमिंगचा कसा पद्धतीने वापर करावा हे या स्पर्धेतून शिकण्यासारखं आहे. 8 मॅच आहेत. 6वी मॅच सुरू आहे म्हणजे बरोबर 5:30 वाजता पॅकअप असेल, हे नियोजन आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण
बत्तीस शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 43 वरती 4, 3 बॉल बाकी आहेत आणि बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये डावखुरे अमित येत आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मित्रांनो, कॅमेरा स्टँड जे आहे ना आपलं, तिथे कोणी टेकून बसू नका प्लीज. आम्ही तुम्हाला विनंती करतोय, प्लीज प्लीज यार, थँक्यू सो मच. प्रेक्षक सुद्धा आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत, परंतु थोडंसं कॅमेराला कोणी हलवू नका. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित आले. 3 बॉल बाकी आहेत. पाऊस सुद्धा आलाय. यावेळेस पहा, हवेमध्ये खेळलाय स्ट्रोक. पुन्हा एकदा संधी आहे कॅचची. बॉलरनी खूप चांगले प्रयत्न केलेत, परंतु एक घेतली जाते, कारण नॉन स्ट्रायकरच्या बॅटरला मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक पाहिजे. 2 बॉल बाकी आहे. धावसंख्या एकदा आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या 44, 44, 4, 4, 4, 44 वरती 4 अशी स्थिती आहे. अध्यक्ष योद्धा 11 टीमचे साई दत्त वॉरियर्स टीमचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत, क्वालिटी बॉलिंग. 2 बॉल शेवटचे आहेत या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. या 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल अध्यक्ष योद्धा 11 टीम कडून. फटका पहा, जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर थोडीशी कमी राहिली. इथे झेल टिपलाय. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नेताजी यांना परत जावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. 44 वरती 5 अध्यक्ष योद्धा 11 टीम. लो स्कोरिंग मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, परंतु लो स्कोरिंगच्या मॅचेस सुद्धा आपण पाहिल्या तर त्या खूप इंटरेस्टिंग होतात. हे आपण अनेकदा क्रिकेटमध्ये पाहिलंय. 44 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 29 बॉलचा तब्बल खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा बॉल असेल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ते विकास येतात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. विकास, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करणारा बॉल आहे. 44 वरती 5 अशी स्थिती आहे. शेवटचा बॉल, आखरी गेंद. विकास स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ, हा बॉल नो आहे. पंचांनी इशारा लगेच केलाय, परंतु रनआउटची संधी आहे. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. विकास बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट्सवरती विकेट्स येत आहेत, परंतु इथे आपण जर पाहिलं तर रनआउट स्वरूपामध्ये विकेट येते. आणि तिसऱ्या पंचांसाठी म्हणजे टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आमच्या ऑनफिल्ड अंपायरनी रेफर केलाय. चला पाहूया, बीमर आहे का, नो बॉल आहे का, हे पाहिलं जाईल. आता मात्र ओमसाई MTC वाहिनी कामाला लागा प्लीज. दूध का दूध आणि पाणी का पाणी. ओमसाई MTC म्हटलं की चांगली क्लिअरिटी कॅमेरावर खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं, परंतु इथे हा बॉल नो आहे का हे पाहिलं जाईल. बीमरसाठी त्या ठिकाणी कॉल आहे ऑनफिल्ड पंचांचा. सॅटरडे आज स्पेशल स्पर्धा आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातून, नवी मुंबईतून ही स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय आणि पंचांचा निर्णय येतोय. नो बॉल आहे. यस, नो बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. फ्री हिटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे आणि याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती नाही, एक घेतली ना पळून. 46, 46 धावा. ओके, बरोबर आहे, कारण फलंदाज हे आउट झालेत. यस, म्हणजे एकच आहे. टोटल 45, 45. शेवटचा बॉल आहे. डावखुरे फलंदाज. संधी असेल एक चौकार की षटकार. 50 पर्यंत आणि 50 पेक्षा जास्त धावा स्कोरबोर्डवरती लावण्याची ही संधी आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केले. बॉल हवेमध्ये उभा राहिला. यष्टीरक्षकाला संधी. इथे कॅच पकडले, परंतु आपण पाहिलं तर फ्री हिट होता. धावा किती घेतल्या जातात हे पाहावं लागेल. आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळते, म्हणजे सिंगल आहे. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागतील ती. पंच तिसरीला आउट झालाय का फलंदाज. ओके,
यस, तिसरीला आउट झालाय म्हणजे या 2 धावा आपल्याला स्कोरबोर्ड मध्ये जोडाव्या लागतील. धाव फलकावरती धाव संख्या स्कोरबोर्डती लागते ती 47 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. 48 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. साई दत्त वॉरियर्स या टीम पुढे. आणि सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल करूया. बत्ती शिराळाचा आवाज, अर्थातच कराड तालुक्याचा आवाज आपल्या बरोबर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला जाईल. मारुती चोरगे सर यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याच बाणीमधून सेकंड इनिंगची संपूर्ण कहाणी ऐकूया. धन्यवाद. हॅलो, चला मान्यवरांचा स्वागत सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेले MV टायगर या संघाचे संघमालक आदरणीय महेशजी चोरमारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. विजयजी रेठरेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. MV टायगर या संघाचे संघमालक आदरणीय महेश भाऊ चोरमारे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. विजयजी रेटरेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महेशजी चोरमारे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. गोल्डन मॅन आणि खास करून जर पाहिलं तर एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय महेश भाऊ चोरमारे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. यानंतर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य सातत्याने आम्हाला लाभतं ते शांतारामजी कदम साहेब यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. शांतारामजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सचिन वाघ यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा स्वागत सन्मान संपन्न करत आहोत. सचिन वाघ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. यानंतर आदरणीय सकाळपासून या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती राहिलेली आहे ते 32 शिराळ्यातील क्रिकेट प्रेमी आदरणीय रवी पाटील दादा यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सचिन वाघ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा संपन्न सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्याचबरोबर साई दत्त वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय सुरेशभाऊ रांजवन अगदी सकाळपासून या स्पर्धेला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे आणि आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली ते साई दत्त वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय सुरेशभाऊ रांजवन यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आदरणीय महेश चोरमारे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सत्कार आपण संपन्न करत आहोत. महेशजी चोरमारे साहेबांच्या शुभ हस्ते साई दत्त वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय सुरेश भाऊ रांजवन यांचा सन्मान आपण करत आहोत. यानंतर सावंतवाडी गावचे क्रिकेट प्रेमी विकास अण्णा सावंत यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. महेशजी चोरमारे साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय विकास अण्णा सावंत यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचे संघमालक आदरणीय विकास भाऊ शेडगे यांचा देखील आपण सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आर्यन 11
संघाचे संघ मालक आणि आर्यन टॅक्सीचे सर्वेसर्वा सातत्याने 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आणि 32 शिराळा प्रीमियर लीगमध्ये सातत्याने ज्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आर्यन 11 या नावाचा आणि त्या संघाचे संघ मालक. चेक 30 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता असेल. विकास भाऊ शेडगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण सामना क्रमांक 7चा टॉस घेणार आहोत, याची नोंद घ्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण व्यासपीठावरती टॉस घेणार आहोत. आर्यन 11 शेडगेवाडी आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ दोन्ही टीमचे कॅप्टनी स्टेजवरती या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. थँक्यू महाराज. अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत राजश्री छत्रपती शिवराय श्री स्वामी समर्थ महाराज आणि या भूमिपुत्राच्या मैदानाला नमन करून मी मारुती चोरगे रणवीर स्पोर्ट्स शॉप उंडाळे आलेले सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला आहे. मेन हेलिकॉप्टर अतिशय चांगला प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझनमध्ये अतिशय चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. करण जाधव याचं समोर पाहिलं तर निलेश माने अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना आजच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी आयोजन कमिटीतून एक कॉल आला आहे, ज्या टीमचे समान गुण आलेत तर रन रेटवरती आपण या ठिकाणी नेक्स्ट जे नियोजन आहे ते आपण या ठिकाणी ठरवणार आहोत. याची देखील नोंद घेणं गरजेचं आहे. यावेळी फुल टॉस बॉल त्याचा घेतलाय पुरेपूर समाचार. चेंडू निघून जातोय. काव कॉर्नर रिझन वरून येतोय षटकार. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी नक्कीच फुल टॉसला माफी नाही. अतिशय सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण दिवसामध्ये. निलेश माने याची आपण वाकुडे गावचा क्रिस गेल म्हणून या खेळाडूला नक्कीच ओळखतो. ॲक्शन रिप्लेमध्ये जर पाहिलं ना तर अतिशय सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉसचा पुरेपूर समाचार घेत असताना आपल्याला निलेश पाहायला मिळतोय. समोर जर पाहिलं तर नेताजी ढेरे हे देखील अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहेत. 30 चेंडूमध्ये जवळजवळ 48 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच षटकामध्ये आत्तापर्यंत 14 धावा जमवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते हे दोन फलंदाज. स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो निलेश माने. यावेळी जर पाहिलं तर आपला एंड चेंज केला आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. समोर पाहिलं तर अतिशय घातक फलंदाज आहे आणि या फलंदाजांना नक्कीच या 2 वर्षामध्ये प्रभावित करून सोडलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट थोडासा पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळी जर पाहिलं तर आपला एंड चेंज केला आणि तदनंतर जर पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला आणि सबमरीन बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला चेंडू नक्कीच लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. आता स्ट्राईकला जर पाहिलं तर सुहास चव्हाण हा देखील जर पाहिलं तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान असलेला अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला सॉफ्ट हँडेड स्ट्रोक सजवला आहे. चेंडू पॉईंट रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय चांगलं बॅकअप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अमित पाटील याचं. तर पहिले षटके झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16. लॉस ऑफ द 0 विकेट. दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नेक्स्ट मॅच जर पाहिली तर आर्यन 11 शेडगेवाडी विपक्ष चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या संघाची यानंतरची मॅच आहे. या मॅचचा आपण या ठिकाणी टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते स्विंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण या. आपला या ठिकाणी टॉस होतो. एक महत्त्वपूर्ण मॅच. एका बाजूला जर पाहिलं तर आर्यन 11 हा संघ आणि दुसऱ्या बाजूला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या संघाचा या ठिकाणी टॉस होतोय. चला साईदत्त वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय सुरेश भाऊ रांजवन यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. कॉल आहे टीम आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचा. सुरेश भाऊ रांजवन साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. हेड आहे कॉल आणि
टेल आलाय, टॉस जिथे जिंकलाय टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या टीमनं. टॉस तुम्ही जिंकलाय आणि निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करायचा निर्णय घेईल. चला, वेळ जास्त घेणार नाही. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर लगेचच आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या संघानं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. धन्यवाद. यावेळी जर पाहिलं तर अतिशय चांगला प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट डिसिजनमध्ये शॉर्ट बॉल पूल करायचा प्रयत्न केलेला होता सुहास चव्हाण यांनी आणि अतिशय चांगला प्रयत्न देखील झालेला पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या क्षणी सेल ड्रॉप झाला आहे. 2 धावा नक्कीच ॲड होतील. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील एक स्टार खेळाडू, पनूर एक्सप्रेस म्हणून अनेक वर्ष प्रवास करणारा हा खेळाडू जर पाहिलं तर अमित पाटील एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नक्कीच ओळखला जातो. ओव्हर द विकेट मारा करेल. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडून नक्कीच हा प्रभावित करून देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अमित पाटील या गोलंदाजाचा. अनेक वर्ष जर पाहिलं तर योद्धा 11 पनुमरे या टीममधून अतिशय चांगला परफॉर्मन्स देत असताना या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतो. आज जर पाहिलं तर त्याच्याच गावातील टीम अर्थातच अध्यक्ष योद्धा 11 स्पोर्ट्स पनुमरे या टीममधून तो बिलॉंग करतो. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला आहे आणि चेंडू निघून जातोय. काव कॉर्नर रिजनच्या वरून येतोय तो षटकार. काय स्ट्रोक सजवलाय तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की सुहास चव्हाण मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला खेळाडू ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. थोडासा पुढे टाकलेला चेंडू बरोबर ओव्हर पिच केला आणि बॅटस्विंग जर पाहिली तर अतिशय वेगाने बॅटस्विंग सुहासाची होत असताना पाहायला मिळते. बॅट पकडण्याची जर त्याची स्टाईल पाहिली तर आगळीवेगळी स्टाईल आहे. परंतु मनगटामध्ये अतिरिक्त पॉवर जनरेट करत असणारा हा खेळाडू अतिशय सुंदर आणि महत्त्वाच्या मोक्याच्या क्षणी आलेला हा षटकार. यावेळी स्विचचा फटका, परंतु अमित पाटील यांनी अगोदरच यावेळी ओळखलेलं होतं. बॅट्समनची टाच ओळखलेली होती आणि तदनंतर हा चेंडू जर पाहिलं तर पायामध्ये टाकलेला हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू. अमित पाटील याची खासियत आहे अतिशय चांगला कमबॅक करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाटलांचा हा पोरगा अमित पाटील, परंतु त्याच्यासमोर जर पाहिलं तर सुहास हा देखील कमी नाही आहे. आता स्ट्राईकवरती जर पाहिलं तर आजच्या सर्वातील एक इन्फॉर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय निलेश माने. वाकोडे गावचा सुपुत्र आहे. चालू 2 वर्षामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये परफॉर्मन्स देत असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. लेग स्टिकवरती चेंडू पडून थोडासा आतमध्ये आलाय आणि नक्कीच यावेळी जर पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अमित पाटील याची खासियत आहे योद्धा 11 पनुमरे वारून टीमचा एक प्रमुख योद्धा म्हणून अनेक वर्ष या खेळाडूने नाव गाजवलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अमित पाटील. त्याच्यासमोर जर पाहिलं तर निलेश माने. यावेळी प्रेम स्ट्रोक सजवलाय आमच्या समालोचन कक्षाच्या वरून. देखना दर्जेदार स्ट्रोक लॉंग ऑफ रिजनच्या वरून हवाई सफर करत येतोय षटकार. अप्रतिम स्ट्रोक. ॲक्शन रिप्लेमध्ये MTC लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच हे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा हा चेंडू ओव्हर पिच केला होता निलेश याने आणि ओव्हर पिचचा पुरेपूर समाचार घेणारा हा स्ट्रोक. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली त्याचा अप्रतिम वापर करणारा हा आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळते. अजून एकदा आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल काय स्ट्रोक सजवला आहे आणि नक्कीच समाधान त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 रन. लॉस ऑफ दी 0 विकेट. आत्ता जर पाहिलं तर साई दत्त वॉरियर हा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा विजय अध्यक्ष योद्धा 11 या टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे. परंतु साई दत्त वॉरियर हा संघ पहिला विजय त्याला मिळवलेला आहे. दुसऱ्या विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पाहिलं तर खांद्याचा अतिरिक्त वापर केला. पंचांचा इशारा इट्स व्हाईट बॉल. 1 बाउन्सचा वॉर्न देखील केला जाईल 1 ऑफ दी ओव्हर. यानंतर अतिरिक्त बाउन्सर हाताळू शकत नाही पंच सांगतायत. शशी साटम सर त्यांच्याजवळ जर पाहिलं तर शिवराम वैती सर महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या मार्फत कव्हर केले जातात असे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी शॉर्ट बॉल चेंडू त्याच ठिकाणी शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये स्टॉप झालेला आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट जर पाहिलं तर अनेक खेळाडू आपल्याला स्किट होत असताना पाहायला मिळत आहे आणि पावसाळी क्रिकेटचा जर पाहिलं तर अनुभव मिळण्यासाठी 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनने एक आगळं वेगळं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रमुख जर पाहिलं तर बबलू पाटील आमचे मित्र आहेत. त्याचबरोबर सचिन चव्हाण आणि अनेक या ठिकाणी
असोसिएशन मेंबरनी खूप मोठं सहकार्य करून आजपर्यंत त्यांचा प्रवास जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक प्रमुख असोसिएशन म्हणून ओळखलं जातं 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन. आज जर पाहिलं तर बबलू पाटील यांना आपण आम्ही मिस करतोय. आज त्यांचं ट्रेनिंग चालू आहे फॉरेस्टचं, त्यामुळे ते या ठिकाणी उपलब्ध झालेले नाहीत, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ते पाहत असताना आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या असोसिएशनसाठी खूप मोठं योगदान त्यांचं देखील आपल्याला लाभलेलं आहे. त्याचबरोबर शंकरदादा मोहिते आणि अनेक मान्यवर, विशाल नायकवडी साहेब आहेत आणि अनेक मान्यवरांच्या सहकार्यामुळे ही जर असोसिएशन पाहिलं तर अतिशय टॉपला आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 35 धावसंख्या झालेली आहे. चांगला बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. यावेळी एक स्विंगिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं सुहास याच्याकडे, फक्त त्यांनी स्वतःला डिफेन्स केलं, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. आता जर स्ट्राईकवरती पाहिलं तर निलेश माने या अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम स्ट्रोक त्यांनी सजवलेला आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, गुटलेन स्पॉटवरती चेंडू पडून अतिरिक्त बाउन्स घेणारा चेंडू आपल्याला हा पाहायला रिप्लेमध्ये पाहायला मिळतो. गुटलेन स्पॉटवरती चेंडू पडला आणि तदनंतर अतिरिक्त वेग जनरेट करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय. उंची मिळालेली आहे, लांबी मिळते का पाहूया. यस, लांबी मिळालेली आहे. चेंडू निघून जातोय. लॉंग ऑन रिजनच्या वरून हवाई सफर करत निलेश मानेच्या बॅटमधून येतोय षटकार. मी 350 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत का आलोय ना याचं उत्तम उदाहरण याची देही आणि याची दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. वाकुर्डेचा एक रायझिंग स्टार खेळाडू, उगवता सितारा निलेश माने. अप्रतिम बॅटिंग. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. MTC लाईव्हचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. शेवटपर्यंत या ठिकाणी जर पाहिलं तर मुवमेंट संपूर्ण स्पर्धेचं धावतं लाईव्ह जर पाहिलं तर चित्रण करत असताना ही MTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. यावेळी लोअर फुल टॉस, चेंडू हवेमध्ये जातोय. करण जाधव त्याच्या खाली आहे आणि चांगला झेल पकडला. यावेळी कोणती चुकी करणार नाही करण जाधव. चांगला झेल पकडला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती, परंतु यावेळी जर पाहिलं तर निलेश याने त्याचं स्वतःचं काम केलं. TV स्क्रीनवरती पहा. निलेश माने अप्रतिम बॅटिंग करून या ठिकाणी बाहेर येत असताना पाहायला मिळते. 11 चेंडूमध्ये 26 धावांची बहारदार खेळी निलेश माने. मित्रांनो, निलेश याची गोल बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम बॅटिंग, सुंदर बॅटिंग. 350 किलोमीटरचा प्रवास करून येत असताना निलेश मानेनं जर पाहिलं तर त्याचं त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या संघ मालकाने माझ्यावरती जी जबाबदारी सोपवलेली होती ना, ती जबाबदारी पूर्ण करत असताना हा खेळाडू पाहायला मिळाला. नेट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी गेलेला आहे तो अजय. हा देखील जर पाहिलं तर एक लढवया खेळाडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 42, म्हणजे जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. यावेळी डाऊन दी ग्राउंड समोर ओव्हर दी बॉलर हा स्ट्रोक सजवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न केला, परंतु फेकी जर पाहिलं तर चुकीच्या दिशेने. आणि एक रन शॉट आहे. आपल्याला स्क्वेअर लेग पंच सांगतायत शशी साटम सर की एक रन शॉट आहे, कारण आपण जेव्हा धावा घेत असतो तेव्हा जी लाईन आहे ती क्रॉस करणं देखील गरजेचं आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर घारीची नजर शशी साटम सर, त्याचबरोबर शिवराम वैती सरांचे आणि त्यांची सहकारी पंच अतिशय चांगले जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या मार्फत कव्हर केले जातात. स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाही आहे. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनने अतिशय चांगलं समालोचनाची देखील त्यांनी व्यवस्था केलेली आहे. निलेश मर्डेकर सर, प्रवीण वंडुस्कर सर, त्याचबरोबर सहकारी त्यांचे समालोचक आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळी पाहिलं तर शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, बॅटचा टॉप एज घेऊन चेंडू फाईन लेग रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न करणार नाही आहेत, कारण यावेळी जर पाहिलं तर
सामना आपल्या बाजूने झुकवलेला पाहायला मिळते. 2 धावांची आवश्यकता असेल सामन्यामध्ये, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. 9 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. अजय उर्फ रबाडा या नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पोलरलेनचा चेंडू ओव्हर दी कार्पेट या ठिकाणी हा स्ट्रोक सजवला आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार होते परंतु थांबवला आहे. आणि विनिंग धाव घेतोय का पाहूया सुहास. 8 चेंडूमध्ये 1 धावांची आवश्यकता असेल, फक्त 1 धाव. यावेळी सॉफ्ट हँडेड स्ट्रोक आणि या ठिकाणी अतिशय सुंदर ही स्पर्धा आणि या मॅचमध्ये अतिशय सुंदर खेळ करून अर्थातच साई दत्त वॉरियर सलगचा दुसरा विजय मिळवून पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहे. अतिशय सुंदर आपल्याला खेळ पाहायला मिळाला निलिश माने याचा. आणि हॅडलक बॅडलक योद्धा 11 अध्यक्ष 11